चव्हाटेश्वर पीरवाडी संघाचा कर्णधार अजित बानकर या दोघांना मी स्टेजकडे बोलवतोय. दीपक दीपक चलिए. चव्हाटेश्वर पीरवाडी चव्हाटेश्वर पीरवाडी संघाचा कर्णधार अजित बानकर. विकेटवर कोणी राहायचं नाही, विकेटच्या बाहेर यायचंय. प्रसाद तारी विकेटवर राहू नये, सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर यायचंय. दीपक उडे. सामन्याची सुरुवात नाणेफेक करून होत आहे. वाडातर ब 11चा कर्णधार श्री तपस्वी तारी आणि अजित बानकर यांचं हार्दिक स्वागत. आमचे प्रमुख आधारस्तंभ श्री दीपक डोके ही सामन्याची सुरुवात नाणेफेक करून करत आहेत. आपल्याला दोन्ही संघांना नियम आणि सगळं माहिती आहे ना, नियमावली वगैरे सगळं माहिती आहे. अजित बानकर नियमावली वगैरे बांधे, काय ऑब्जेक्शन वगैरे असेल तर आताच सांगायचं. तपस्वी तारी जे काय स्पर्धेचे नियम आहेत ते आधीच कळवले गेलेले आहेत, त्यामुळे त्याच्यात बदल होणार नाही. ज्या संघाचा सामना चालू असेल त्यांनी सीमारेषेच्या आत जायचं नाहीये. जर गेले सीमारेषेच्या आत तर पेनल्टी 5 रन्सची बसेल, याची नोंद घ्यायची आहे. आपली स्पर्धा व्यवस्थितपणे आयोजित करायची आहे. श्री दीपक डोके टॉस उडवत आहेत. वाडादरवाडीचे आधारस्तंभ श्री दीपक डोके टॉस उडून सामन्याची सुरुवात करत आहे. अजित बानकर यांचा कोल छाप असा होता आणि अजित बानकर हे टॉस जिंकलेले आहेत. माननीय अजित बानकर हे 2 शब्द बोलतील. हे आयोजन नियोजन हे आमचं दुसरं वर्ष आहे, त्याबद्दल जरा 2 शब्द बोलतील तर आम्हाला बरं वाटेल. हॅलो. वाडादरच्या टुर्नामेंटबद्दल सांगायचं झालं तर आम्ही दरवर्षी या टुर्नामेंटची वाट बघत असतो. कारण गेल्या वर्षी सांगितलेलं होतं की आम्ही तुमच्या टुर्नामेंटला पहिल्यांदाच फायनलला आलेलो. एवढी वर्ष आम्ही क्रिकेट खेळत होतो गाभी समाजाचं, पण फायनलपर्यंत काही पोचलो नाही होतो. पण गेल्या वर्षी पहिल्यांदा ह्याच टुर्नामेंटला फायनलला पोचलो होतो आणि 2 नंबर पटकावला होता. त्यावेळीच सांगितलं होतं की पुढल्या वर्षी पण लवकरात लवकर ही स्पर्धा होईल आणि ही स्पर्धेचं जे आयोजन केलं आहे ते खूपच चांगलं दिसतं आहे. मी आजपर्यंत बघितलं त्याच्यापेक्षा तर हे खूप चांगलं आयोजन आहे. त्याशिवाय यूट्यूब लाईव्हचं सुविधा केली आहे, त्यामुळे सगळ्यांना क्रिकेटचं आस्वाद घेता येतो. त्यामुळे वाडातर संघाचे आणि सर्व वाडातर ग्रामस्थांचा मी आभारी असून त्यांचा पूर्ण स्टाफला मी धन्यवाद देतो. माझा एक प्रश्न आहे अजित यांना, आपण टॉस जिंकून फलंदाजी घेणार आहे का गोलंदाजी घेणार? 2 मिनिटात सांगतो. पूर्ण टीमला विचारून सांगावं लागेल मला. अजित हे पूर्ण टीमला सांगणार आहेत. आपल्या वाडातर ब 11चा कर्णधार तपस्वी तारी हे आपले 2 शब्द व्यक्त करतील. वाडादरचं आयोजन कायमच चांगलं राहिलंय आणि ह्या वर्षी पण तसंच आहे आणि मी स्वतः आयोजनात असल्यामुळे मला माहिती आहे खूप चांगलं झालं आयोजन. चव्हाटेश्वर पीरवाडी या संघाने नाणेफेक जिंकून अजून निर्णय कळवला नाहीये. थोड्याच वेळात ते आपला निर्णय कळवतील. चव्हाटेश्वर पीरवाडी वर्सेस वाडातर 11 ब प्रथम सामना चालू होईल 5 मिनिटात. अजित बाबल, आपण गोलंदाजी फलंदाजी काय करणार त्याचा निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे, कारण आम्हाला सामन्याची सुरुवात करायची आहे. आणि प्रत्येक कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी आपला डिसिजन नाणेफेक झाल्या कळवायचा आहे. चव्हाटेश्वर पीरवाडी हे गोलंदाजी करणार आहेत. वाडातर 11 ब यांना नंबर विनंती करतो की त्यांच्यासाठी बनवलेल्या पॅव्हेलियनमध्ये बसायचे आपले खेळाडू घेऊन. कार्यक्रमाची शिस्त आपल्यावर आहे, त्यामुळे शिस्तीत वागायचं आहे. परत एकदा सांगतो, सामना सुरू असताना एका पण खेळाडूंनी
सीमारेषेच्या आत जायचं नाहीये. प्रथम सामन्याचे पंच चवटेश्वर पीरवाडी यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. त्यामुळे तपस्वी तारी यांनी स्कोररशी संपर्क साधून आपली बॅटिंग लाईनअप सांगायची आहे. तपस्वी तारी. वाडातर ब संघाला विनंती करतो की त्यांच्यासाठी जे पॅव्हेलियन बांधलेलं आहे तिथे यायचं आहे खेळाडूने. कैलासवासी अजित भावल करंडक 2022 वाडातर रिलोन आयोजित सर्व स्वयंसेवकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपला शिस्तीचं प्रदर्शन दाखवायचं आहे. सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करायचा आहे. प्रथम सामना लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. वाडातर रिलोन ब संघ वर्सेस चव्हाटेश्वर पीरवाडी ह्या संघाचा प्रथम सामना आहे. चव्हाटेश्वर पीरवाडी यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. मी सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो की त्यांनी आपापली जबाबदारी समजून घेऊन आमच्या संघाचे प्रमुख आधारस्तंभ श्री संजय लक्ष्मण बावाल यांचं आगमन झालेलं आहे. वाडातर रिलोन आयोजित भव्य दिव्य कैलासवासी अजित भाबल करंडक 2022 या स्पर्धेला सुरुवात होत आहे. तपस्वी तारी कर्णधार यांनी बॅटिंगची लाईनअप स्कोररला द्यायची आहे. समालोचक यांनी कक्षाशी संपर्क साधत आहे. यापुढील संघ आहे काळभैरव आणि एसएससी यांनी आपला फॉर्म घेऊन जायचा आहे. स्पर्धेमध्ये अजिबात वेळ दवडला जाणार नाही. दुसरा सामना लगेचच सुरुवात होईल. प्रत्येक संघाला नम्र विनंती. काळभैरव आणि एसएससी आंबेरी. चव्हाटेश्वर पीरवाडी यांनी आपल्या संघाचा 12वी खेळाडू स्कोररच्या बाजूला बसवायचा आहे. चव्हाटेश्वर पीरवाडी अजित बांदकर 12वा खेळाडू. माननीय आयोजक असे सांगत आहेत की हा 4 षटकांचा सामना असेल. कैलासवासी अजित भाबल करंडक 2022 वाडातर रिलोन आयोजित ही स्पर्धेला आता सुरुवात होत आहे. प्रथम सामना चव्हाटेश्वर पीरवाडी विरुद्ध वाडातर 11 ब सुरुवात होत आहे. स्पर्धेचे नियम. पॉवर प्ले 1 ओव्हरमध्येच आहे आणि 2च खेळाडू आत राहतील. 2च खेळाडू बाहेर राहतील 38 सर्कलच्या इथून. LB आहे.
पुढील संघ ACC आंबेरी चे कर्णधार आणि काळभैरव यांचे कर्णधार. ACC आंबेरी यांचे कर्णधार आणि काळभैरव संघाचे कर्णधार. ACC आंबेरीचे कर्णधार. बारा प्लेयर आलेले आहे ते सवडेश्वर पिरवाडी. सन्माननीय नरेंद्र बाबल आणि सन्माननीय अनंत तारी, गुणाजी बाबल, दुलाजी बाबल यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. स्टेजच्या पाठीमागे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. हॅलो 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 हॅलो. कैलासवासी अजित भाबल करंडक स्पर्धा 2022. कालावधी 26 फेब्रुवारी 2022 ते दिनांक 27 फेब्रुवारी 2021. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज सुनील बांदकर पहिले वैयक्तिक षटक घेऊन. ओपनर बॅट्समन आहेत संजीव तारी. कैलासवासी अजित भाबल करंडक स्पर्धा 2022. सामन्यातील पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. हॅलो, कृपया लाईनमनची जबाबदारी जे मेन आहेत तुषार बाबल यांनी आपले स्वयंसेवक वाडातर्फ आणि चव्हाटेश्वर पिरवाडी. वाडातर संघाचे संजीव तारी स्ट्राईकला आहेत. दुसरा चेंडू घेऊन सुनील बांदकर. हा चेंडू टटवलेला आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 धावा घेतलेल्या आहेत. संजीव तारे यांनी खातं खोललेलं आहे. दोन चेंडू 2 धावा. षटकातला तिसरा चेंडू फेस करतोय तो संजीव तारी. टटवलेला चेंडू 1 धाव. संघाची धाव संख्या 3. 3 चेंडू 3 धावा.
स्ट्राईकला निमेश भावल आहेत. चौथा चेंडू हा टोटावलेला आहे. बघू आता. 4 धावा. निमेश भावल यांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. संघाची धावसंख्या 7. 4 चेंडू 7 धावा. निमेश भावल चांगली फलंदाजी करत आहेत. पाचवा चेंडू निर्धाव. छान चेंडू. धावसंख्या 7. 5 चेंडू 7 धावा. षटकातील शेवटचा चेंडू सुनील बांदकर आणि त्याला फेस करत आहेत निमेश भावल. निमेश भावल यांनी आता हा सुंदर फटका मारलेला आहे आणि 4 रन. उत्कृष्ट असा चौकार आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. कृपया लाईनमन यांनी कृपया हात वर करून आपण हजर असलेल्याची इकडे हात दाखवायचा आहे. 11 धावा झालेल्या आहेत. पुढील गोलंदाज घेऊन आलेले तेजस सारंग आणि स्ट्राईकला आहेत आपले लाईनमनचे प्रमुख तुषार बाबल उतारी. यांनी आपल्या लाईनमन यांना काही नाश्ता पाणीची सोय ताबडतोब करायची आहे. तुषार बाबल. धावसंख्या 11 झालेली आहे. स्टेजच्या पाठीमागे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वांनी नाश्ता करून घ्यावी ही विनंती. कैलासवासी अजित भाल करंडक स्पर्धा 2022. ठिकाण दोन्ही डोंबिवली मैदान, डोंबिवली पश्चिम. तेजस सारंग दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि संजीव तारी हे स्ट्राईकला आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतायत. निर्धाव संतोष कदम आलेले आहेत, त्यांना मी माईक देतोय. कृपया चेतन बाबल यांनी स्टेज पाशी यावे. चेतन बाबल. नमस्कार. उशिरा आल्याबद्दल तमाम क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी क्षमस्व मागतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्र निर्विघ्न कुरुमे देव कर सर्व कार्येषु सर्वदा. संतोष कदम आपल्या या समालोचन कक्षामध्ये फुल टॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटावलेला चेंडू सहज अडवला जातोय. दत्तवर निघालेली एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्या पुसते ती दीपक डोके. तोपर्यंत फुल टॉस चेंडू हुसकावला जातोय. बॅटचा काही स्पर्श केला जात नाही, पण तद्वर निघाली एकेरी धावेने धावसंख्या पोचते ती 13 धावा. या ठिकाणी तेजस यांचा पुढचा चेंडू सहज तटावलेला चेंडू तितकंच सहज क्षेत्ररक्षण तद्वर निघालेला 2 धावा काढायचा प्रयत्न, परंतु पायचीत धावचीचं अपील या ठिकाणी केलं जात आहे. पंच या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढते ती 15 धावांवरती. नाश्ता करायचा राहिला असेल त्यांनी करून घ्यावा ताबडतोब. सुरेख असं आयोजन, सुरेख असं नियोजन या ठिकाणी कैलासवासी अजित भाबल कर्नाटक स्पर्धा 2022 अंतर्गत आजचा हा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये सुरू सामना 2 मातर ब संघ वाडातर ब आणि चव्हाटेश्वर अशा 2 सामन्यामध्ये चालू असलेला हा संघामधील सामना. सुरेख आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. कैलासवासी अजित भाबल करंडक आजचा हा पहिला दिवस. कालच
पुन्हा एकदा सुरेख असा चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू, काही निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच प्रयत्न असेल प्रत्येक फलंदाजाचा की जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू सहज पकडायचा प्रयत्न, परंतु बाळा यांना चेंडू काही सापडत नाही. तद्वर निघतोय एक धाव. धावसंख्या झाली ती 16. षटक समाप्त होते. एकंदर 4 षटकांच्या सामन्याअंतर्गत सुरेख असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. वाडा तर 11 आयोजित कैलासवासी अजित भाबल करंडक, आमचे पुंडलिक तारी आमच्या बरोबर आहेत, मुंबई पोर्टर्समध्ये ज्यांनी नुकतेच सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्या मैत्रीच्या खातर आज आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख असं ग्राउंड या ठिकाणी पाहायला मिळतंय. अत्यंत चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. चालू असलेला पहिला सामना चव्हाटेश्वर पिरवाडी विरुद्ध वाडा तर ब. कैलासवासी अजित भाबल करंडक स्पर्धेसाठी इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि सदर सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. पंच पंच हा बॉल काय डॉट आहे का? बॉल डॉट बॉल एक अलाउड. ओके, 1 बाउन्स अलाउड. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा सुरेख असा पॉइंटच्या दिशेने लगावलेला हा चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. डीजे बंद आहे का? डीजेचं संगीत आपल्या सोबत जर असेल तर प्रत्येक चौकार षटकार आणि बाद झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी तयार राहायचंय. ही क्रिकेट रसिकांना पर्वणी असते की चौकार आणि षटकार लागवल्यानंतर एक सागर सुगमग असं संगीत आपल्या कानावर पडलं तर फलंदाज भरून निघतात. गोलंदाज निर्धाव चेंडू टाकायचा प्रयत्न करतो. या चौकाराने धावसंख्या पुसते ती 20 धावांवरती. बिनबाद 20 धावा. नक्कीच कैलासवासी अजित भाबल करंडकच्या माध्यमातून ज्या ज्या निमंत्रित मान्यवरांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तमाम सर्व मान्यवर. पुन्हा एकदा सुरेख असा चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. चेंडू अडवेपर्यंत 1 धाव पूर्ण होते. अत्यंत आक्रमक आणि संयमी फलंदाजी 2 फलंदाजामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. आता जे स्ट्राईकला येत आहेत ते निमिष भाबल. नॉन स्ट्राईकला येते संजीव तरे. निमिष भाबल यांनी सुरेख असा पुन्हा एकदा तटवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. चेंडू काही अडवला जातोय. तद्वर 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्या धावते. धावसंख्या पोचते ती 20 धावांवरती 23 धावांवरती. बिनबाद 23 धावा. नक्कीच 4 षटकाच्या सामन्याअंतर्गत जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल. पाहूया हा पहिल्या सामन्याअंतर्गत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा पुन्हा चेंडू त्याच क्षेत्रामध्ये मारला जातोय. चेंडू अडवला जातोय. चेंडू सापडत नाहीये. तद्वर निघतायत 2 धावा. 4 षटकाच्या सामन्याअंतर्गत प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. 4 षटकामध्ये कमीत कमी 50 धावा जरी केल्या तर समोरच्या संघाला थोडंसं दडपण येऊ शकतं. या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो 3रं षटक मार्गस्थ असताना. पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू बाळा चेंडूच्या खाली आहे. चेंडू पाहतोय आणि सोपा झेल या ठिकाणी सुटतोय. याला म्हणतात दडपण. बाळा बांधकर कांजूर मार्ग अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो. सोडलेला चेंडू आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती 27 धावा. बिनबाद 27. नक्कीच कांजूरमारचे आमचे सर्व खेळाडू असतील या संघामधून आणि माझं अवभाग्य आज या क्रीडानगरीमध्ये आयोजकांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण सूत्रसंचालक म्हणजे कॉमेंटेटर म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. पुन्हा एकदा 4थं षटक मार्गस्थ. नवीन गोलंदाज चेतन केळुसकर.
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक. नक्की नक्की तू असे म्हणून इलय मी सांगले 10 वेळा. पोचलो हा ग्राउंडवर पोचलो. बोल ना. हा ती दे. हा या ठिकाणी नो चेंडू घोषित केला जातोय. पंच यांच्याकडून दंडित केला जातोय चेंडू. फ्री हिटची सुसंधी आहे की नाही? नक्कीच फ्री हिट म्हणजेच प्रहार असेल तो चौकार आणि षटकारांचा. पाहूया या चेंडूचा समाचार घेत आहेत का? धावसंख्या झाल्यात त्या 28 धावा. नक्कीच मोठा प्रहारावा लागेल. फ्री हिटची सुसंधी, पुन्हा एकदा फ्री हिटची सुसंधी होती परंतु एका फटक्यावरती एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. हे कौशल्य असतं गोलंदाजाचं. शेवटचं षटक आहे. नक्कीच जोरदार प्रहार करून षटकार चौकार लगावे लागतील आणि आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील. दोन मातब्बर संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चावाटेश्वर पिरवाडी विरुद्ध वाडा तर्फ. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू अडवला जातोय परंतु तद्वर निघत आहेत 2 धावा. तिसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. नो चेंडू आहे. पुन्हा एकदा स्वीटची सुसंधी आहे. नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिटची सुसंधी आहे. हंपरची नावली नाही. हंपर हंपरची नावली नाही. काय नाव आहे? हंपरचे नाव दिले सची आहे. आपलीच कांदे. हा आरामात इथे खाली. सुशील चव्हाण आणि सुनील आंगरे. सुशील चव्हाण 32 झाल्या. 2 धावून पडले आणि आंग्रेचं नाव पहिलं काय? सुनील आंग्रे. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये आपल्याला या ठिकाणी थोडासा गोलंदाजामध्ये फेरबदल केला जातोय. नक्कीच आपल्या संघाला कमीत कमी धावा या ठिकाणी देण्यासाठी नवीन गोलंदाजाचं या ठिकाणी आपण प्रत्यक्षिक पाहायला मिळतंय. 2 मातब्बर संघ आणि दोन्ही पंच सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ते सुनील चव्हाण आणि सुनील आंग्रे. नवीन गोलंदाज आहे तो मकरन. थोडीशी स्वैर गोलंदाजी केल्यामुळे या ठिकाणी थोडंसं तद्वर निघालेला चेंडूवरती सुरेख असा प्रयत्न. झेल काही घेतला गेला नाही परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. 2 धावाने धावसंख्या धावते. धावसंख्या पुसते ती 34 धावांवरती. बिनबाद 34 धावा. शेवटचं षटक नक्कीच जोरदार प्रहार करावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आकुटप्प्याचा पुन्हा एकदा मारला चेंडू. चेंडू डोक्यावरनं विसावतोय आणि सीमा रेषा पार चौकार. डीजेचा आवाज थोडासा कमी दिसतोय आपल्याला. नक्कीच चौकार षटकारावरती डीजे आमचे आहेत ते चेतन भाबल. नक्कीच एकच वादा आणि आपले सर्व मान्यवर दादा आज या कैलासवासी अजित भाबल करंडकच्या स्मरणार्थ ही आयोजित केलेल्या या सामन्याअंतर्गत या ठिकाणी पाहायला मिळतोय तो पहिला सामना. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच या 3 चेंडूवरती जोरदार प्रहार करून जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल. आकुटप्प्याचा चेंडू विसावतोय. सहज पकडलेला झेल आणि पहिला धक्का बसतोय. डीजे यानंतर होणारा सामना काळभैरव आणि ACC आंबेरी
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी लागलीच यायचंय. काळभैरव 2 VSCC आंबेरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती राहील. पुन्हा एकदा सहज मारला चेंडू, दुसरा धक्का, नक्कीच सुरेख असा झेल. 2 गडी बाद होत आहेत. दुसरा धक्का बसतोय संघाला, 2 गडी बाद होत आहेत. नवीन फलंदाज आहेत ते आशिष बाबल. एकाच घरातले आपले बांधव आणि आज आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच क्रीडा रसिक जरी कमी असले तरी प्रत्येकाकडनं टाळ्यांची अपेक्षा आहे. शेवटच्या चेंडूवरती चौकार की षटकार पाहूया. हॅट्रिकची सुसंधी आहे गोलंदाजांना. 2 चेंडूवरती लगातार बाद केलेत आणि फलंदाजांचं पण अपील केलं जात आहे आणि निर्धाव चेंडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या पोचते ती नियम काय इक्वल झाल्यावर प्रसाद आपण या ठिकाणी यायचंय. सामन्यामध्ये जर म्हणजेच कंपल्सरी चेसच्या अंतर्गत या ठिकाणी जो नियम ठेवला गेलेला आहे